गांजा विक्री करणारा खंडणी विरोधी पथकाने घातला गजाआड। गांजा, एमडी सारख्या अंमली पदार्थांमुळे नाशिक शहरातील युवा पिढी बर्बाद होत आहे। व्यसनाधीन होऊन युवकांमध्ये गुन्हेगारी वृत्ती बळावत आहे। या अंमली पदार्थांचे नाशिक शहरातून समूळ उच्चाटन करून अशा प्रकारचे अवैध धंदे करणाऱ्यांना पायबंद घालण्यासाठी पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांनी नाशिक शहरात अंमली पदार्थ विक्री करणाऱ्या विरुद्ध कठोर धोरण अवलंबिले असून कारवाईचे आदेश दिले। खंडणी पथकातील पोलीस अंमलदार भगवान जाधव व पोलीस अंमलदार चारू दत्त निकम यांना शकील अन्सारी हा अशोका मेडिकेअर हॉस्पिटल समोर इंदिरानगर जॉगिंग ट्रॅक नाशिक येथे अंमली पदार्थ विक्री करण्याकरिता घेऊन येणार असल्याची गुप्त बातमीदारामार्फत खात्रीशीर बातमी मिळाली होती। त्या अनुषंगाने खंडणी विरोधी पथकातील अधिकारी व अंमलदारांनी 18/9/2025 रोजी अशोका मेडिकेअर हॉस्पिटल समोर संत सावतामाडी मार्ग जयश्रीनगर इंदिरानगर जॉगिंग ट्रॅक नाशिक येथे सापळा लावून संशयित शकील आरिफ अन्सारी वय 40 वर्ष राहणार रहमत नगर वडाळा गाव नाशिक याला 7:30 सुमारास ताब्यात घेण्यात येऊन त्याच्या ताब्यात असलेला अंमली पदार्थ गांजा अंदाजे किंमत 34,020 रुपये जप्त करून आरोपी विरुद्ध इंदिरानगर पोलीस ठाणे येथे NDPS 1985 चे कलम 8(क)(20)(ब) प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आला असून त्यास पुढील कारवाई कामी इंदिरानगर पोलीस ठाण्याचे ताब्यात दिले आहे। सदर कामगिरी संदीप कर्णिक, पोलीस आयुक्त किरण कुमार चव्हाण, पोलीस उपायुक्त संदीप मिटके, सहाय्यक पोलीस आयुक्त यांचे मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक जगवेंद्र सिंग राजपूत, श्रेणी पोलीस उपनिरीक्षक दिलीप सगडे, श्रेणी पोलीस उपनिरीक्षक दिलीप भोई, पोलीस उपनिरीक्षक मंगला जगताप, पोलीस हवालदार योगेश चव्हाण, दत्तात्रय चकोर, पोलीस नाईक भूषण सोनवणे, मंगेश जगझाप, पोलीस अंमलदार चारू दत्त निकम, भगवान जाधव, भरत राऊत व महिला पोलीस अंमलदार सविता कदम यांनी केलेली आहे। महाराष्ट्र माझा न्यूज साठी मुख्य संपादक जनार्दन गायकवाड, नाशिक।